नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. मुंबई पुणे मिसिंग हायवेवर झालेली दुर्घटना आणि त्यानंतर पुढे आलेला 40% कमिशनचा मुद्दा हा आपल्यासाठी अत्यंत गंभीर स्वरूपाचा विषय आहे. मुंबई पुणे मिसिंग हायवे असो, समृद्धी महामार्ग असो किंवा आता होणारा शक्तिपीठ महामार्ग असो, या सर्व प्रकल्पांमध्ये 40% कमिशनची देवाणघेवाण केली जात आहे, अशी माहिती पुढे येत आहे आणि तसे आरोपही होताना दिसत आहे. या सर्व प्रकरणामध्ये, या सर्व कामांमध्ये कॅगने चौकशी करून त्यांचा अहवाल द्यायला पाहिजे, अशी सुद्धा मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे आणि वेळप्रसंगी आमचं सरकार आलं तर आम्ही ते नक्की करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्या मुद्द्यांकडे जर लक्ष दिलं तर यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी असा पक्षीय विचार राहतच नाही. इथं मुद्दा येतो तो कमिशनचा. कमिशन हे कटू सत्य बनलेलं आहे का, हे आपल्याला आजच्या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे. आणि तेही 40% कमिशन, म्हणजे 60% रकमेमध्ये कंत्राटदारांनी काम पूर्ण करायचे आणि उर्वरित नफ्यामधला सुद्धा पैसा हा पक्षांना देणगी म्हणून द्यायचा, असा महाराष्ट्राचा रीतिरिवाज झाला आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हणाले की माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. त्यांना या निमित्तानं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की भाजपची बदनामी किंवा एखाद्या पक्षाची बदनामी कोणत्याही, मी आधी 4ही पक्षाची नावं घेतली होती, त्यामुळं आपल्याला पक्षीय दृष्टिकोनातून यावर बोलायचं नाही. मुद्दा आहे की अशा पद्धतीची जर कामं होत असतील तर महाराष्ट्राची बदनामी कशी होईल? महाराष्ट्राचं काम करणाऱ्या आणि महाराष्ट्राची सूत्र हाती असलेल्या कारभाऱ्यांची बदनामी होणार आहे, हे फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुंबई पुणे मिसिंग हायवेमध्ये सरकारची बदनामी झाली, सरकारच्या प्रमुखांची बदनामी झालेली आहे. त्यामुळं स्वतःची बदनामी महाराष्ट्राच्या नावावर खपवू नका, असं आम्हाला फडणवीसांना सांगायचं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये दिलेली एक माहिती अत्यंत खळबळजनक आहे आणि ती महत्त्वाचीसुद्धा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मिसिंग लिंकला आम्ही कधीच विरोध केला नव्हता. मुळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट त्यांनी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ती कल्पना त्यांचीच होती, असं त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रोजेक्टचा जेव्हा नकाशा त्यांच्यासमोर आला आणि सर्व प्लॅन त्यांच्यासमोर आला, त्यावेळी त्यांना या प्रकल्पावर होणारा खर्च हा अवाजवी वाटत होता. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्ट्रक्चरल रिपोर्ट, म्हणजे या प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका आहे की नाही हे स्पष्ट होत नाही, त्यामुळं तो प्रकल्प थांबवला होता. आणि त्यामुळं त्या सगळ्या प्रकरणाचा प्रकल्पाचा आढावा घ्यायचा आणि नंतर पुन्हा तो प्रकल्प त्यांच्यासमोर सादर करायचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. अर्थातच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर कुठलाही आरोप केलेला नाही प्रत्यक्षपणे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या विकासाच्या बाबत अत्यंत त्यांचं धोरण स्पष्ट आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये ते कुठलीही तडजोड करत नाही, अशा पद्धतीचं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. मात्र 40% कमिशनचा आरोप त्यांनी अत्यंत ठासून केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये मिसिंग लिंकसारखे 13 प्रकल्प उभे राहिलेले आहेत, 13 हायवे उभे राहिलेले आहेत आणि त्यांची जर लांबी आणि रुंदी मोजली तर प्रत्येक किलोमीटरला उत्तर प्रदेश सरकारने केलेला खर्च आणि महाराष्ट्र सरकारने केलेला खर्च यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. एकाच देशातील 2 राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार, म्हणजे एकाच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना ही तफावत कशी होऊ शकते, असा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याचं उत्तर मिळणं हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्त्वाचं आहे. आपण हिंदुत्वाच्या नावाखाली मतदान करतो आणि हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलं म्हणून अनेकांना त्याचा आनंद वाटतो, पण कमिशनवालं सरकार सत्तेवर आलेलं आहे याचा आपण सोयीस्करपणे विचार करत नाही. आपण सोयीस्करपणे विचार करत नाही कारण आपल्याला हिंदुत्ववादी विचारांचं सरकार हवं असतं. त्यामुळं कमिशन तर आधीच्याही सरकारमध्ये होत होतं आणि आत्ताच्याही सरकारमध्ये होत आहे, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून मी आधीच सांगितलं होतं की आपल्याला कुठल्याही पक्षावर टीका न करता महाराष्ट्र म्हणून या प्रश्नावर बोलावं लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेले दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक तर या सगळ्या प्रकल्पाचा स्ट्रक्चरल ऑडिट, म्हणजे या स्ट्रक्चरल रिपोर्ट जो आहे तो या सरकारने तपासून पाहिला होता का, आणि दुसरा मुद्दा आहे की तो कमिशनचा. या दोन्ही प्रश्नावर हे सरकार सपशेल फेल ठरलेलं आहे. आजची परिस्थिती काय आहे? मुंबई पुणे जो जुना एक्सप्रेस हायवे आहे तो सुद्धा बंद आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रूळ उखडून पडलेले आहे, रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे.
रस्त्यावरून वाहतूक ठप्प झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना ही आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. उत्तर प्रदेश सरकारने जर अशा पद्धतीचे कामं केलेली असतील तर तिथेही सरकार भाजपचंच आहे. आपण भाजपला तिथं क्रेडिट देत आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळं हा मुद्दा पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राची बदनामी होईल म्हणून यांना सोडून द्यावं आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा पांघरून घेऊन दोषींना बाजूला करावं, हा यांचा डाव आपण उधळून लावला पाहिजे. 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये विचारात घेतले पाहिजे. एक तर समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा गैरव्यवहार झालेला आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे आणि कॅगने या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा रिपोर्ट द्यावा. कॅगने या सगळ्या प्रकरणावरील बांधकाम खर्च हा पूर्वनियोजित किती होता, प्रकल्प रखडल्यामुळं तो 50% वाढला, तर 50% वाढला ही वस्तुस्थिती होती की तीसुद्धा एक धूळफेक होती. त्या बाबतीत कॅगनं काय म्हणणं आहे त्यांचं ते सादर करावं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा कामाच्या दर्जाबाबत आहे की त्या दर्जाची तपासणी ही काम सुरू असतानाच केली जाते असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत की रस्त्यावरचे जे खड्डे केलेले आहेत ते कामांचं तपासणी दर्जा तपासण्यासाठी केलेले आहेत. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी रस्त्याच्या कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये एखाद्या तज्ज्ञाने त्या बाबतीत बोलणं उचित ठरलं असतं हे फडणवीस सोयीस्करपणे विसरून गेलेले आहे. राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, त्याला ट्रिपल इंजिन सरकार असं म्हटलं जातं आहे आणि कंत्राटदाराला तिन्ही पक्षाची दारं पुजावी लागतात असं सुद्धा आता पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आणि ही 3 पक्षाची दारं पुजताना हे कमिशन 40% गेलेलं आहे आणि 40% कमिशन हे महाराष्ट्रातील बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चरचं कटू सत्य बनलं आहे. ही वस्तुस्थिती असेल तर त्या बाबतीमध्ये तटस्थ यंत्रणेने तपास करून त्याचा अहवाल दिला पाहिजे आणि त्याच्यावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये काय झालं होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या काळात काय होतं आहे हा विचार बाजूला ठेवून महाराष्ट्राचं भलं होत आहे का, महाराष्ट्राला कोण लुटत आहे, महाराष्ट्रातील खरे लुटारू कोण आहेत हे आपल्याला तपासावं लागणार आहे, हे जनतेने लक्षात घ्यावं. आणि हा अधिकार सर्वस्वी जनतेचा आहे. कारण आत्ताची जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये कुठल्याही सरकारचा मंत्री अडकून पडलेला नाही. कुठल्याही सरकारच्या मंत्र्याची, विरोधी पक्षाच्या आमदारांची दैनंदिन जी दिनचर्या आहे तिच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. फरक पडलेला आहे तो गोरगरिबांना, मध्यमवर्गीयांना, उच्च मध्यमवर्गीयांना आणि सर्वसामान्य जनतेला. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने या पुढच्या काळामध्ये या अशा प्रश्नांकडं गांभीर्याने बघण्याची गरज आहे. हिंदुत्व ही काही जणांना महत्त्वाची गोष्ट वाटत असेल, ती वाटावी की नाही वाटावी हा चर्चेचा विषय आहे. पण त्या गोष्टीसाठी जर मतदान केलं तर तुम्ही कमिशनच्या बाबतीत काही बोलू नये असं कोणी सांगितलेलं आहे. कमिशनसाठी जर तुम्ही सरकारला निवडून दिलेलंच नाही आणि कमिशनची पद्धत जर रूढ होत असेल तर ह्या जनतेचा पैशातून दिलं जाणारं कमिशन हे जनतेनेच थांबवण्याची वेळ आत्ता आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं शक्तिपीठ महामार्गासाठी जो अट्टाहास केला जातो आहे तो शक्तिपीठ महामार्गासाठी केला जातो आहे की कमिशनसाठी केला जातो आहे याचासुद्धा विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. या कमिशनच्या मुद्द्यावरच त्यांच्या समर्थकांनी, जे समर्थक मतदान करतात, रांगेत उभे राहतात आणि निवडून देतात आणि पुन्हा हाल अपेष्टा सहन करतात, त्यांनी प्रश्न विचारलं तर सरकारची दातखिळी बसल्याशिवाय राहणार नाही. कारण विरोधाला विरोध, पक्षीय राजकारण याच्याही पलीकडे जाऊन जनतेचं हित म्हणजेच महाराष्ट्राचं हित आहे आणि महाराष्ट्राचं हित साधायचं असेल तर जनहितासाठी काही गोष्टी कठोरपणे कराव्या लागतील आणि त्यामध्ये कमिशन हे जे 40% आहे ते बंद करावं लागेल तर या कामांचा दर्जा सुधारणार आहे. मी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यावर आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं, पक्षीय राजकारणामुळं महाराष्ट्राचं नुकसान होत आहे का, महाराष्ट्राची बदनामी होईल असं म्हणून देवेंद्र फडणवीस स्वतःची बाजू सावरून घेत आहेत का, या सर्व प्रश्नांवर आपली काय प्रतिक्रिया आहे ती आपण मनमोकळेपणाने कॉमेंटमध्ये टाका आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.